अबीर गुलाल म्हणजे आता याचा अर्थ जर आपण बघितला तर अबीर आपण हातात घेतो, गुलाल घेतो आणि तो उधळत आपण जातोय. अबीर गुलाल उधळीत रंग आणि पंढरपूरला पांडुरंग विठेवर नाचायला लागतो. असा याचा अर्थ अभिप्रेत होतो आपल्याला. पण त्याच्या पलीकडे पण अर्थ आहे. अबीर म्हणजे अबीर कसं असतं, काळं असतं, म्हणजे अज्ञान जे काळं असतं, अज्ञान. अबीर गुलाल, गुलाल म्हणजे ज्ञान. आणि त्याची आपण जर सूर्योदयापूर्वी कोणी उठला असाल तर आपण बघितलं तर किती छान सूर्योदयापूर्वी ती प्रभा असते. एक गुलाबी गुलाबी सगळं असतं. म्हणजे काळं अज्ञान जाऊन ते गुलाबी लाल ज्ञान जेव्हा आपल्यामध्ये येतं. हे ज्ञान कुठलं आहे की सगळ्यामध्ये ईश्वर आहे. म्हणजे सगळ्यामध्ये आपण प्रेमाने वागलं पाहिजे. ईश्वर फक्त फोटोमध्ये, ईश्वर फक्त मूर्तीमध्ये, ईश्वर फक्त आपल्या देवळामध्ये नाही. तिकडे तो आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यामध्ये तुम्ही प्रत्येक जण इकडे बसलेले आहेत. तो विठ्ठल प्रत्येकामध्ये, तो दत्तप्रभू प्रत्येकामध्ये विराजमान. हे खरं ज्ञान आहे. हे जेव्हा आपल्याला ज्ञान होईल तेव्हा विठ्ठल कुठे नाचायला लागतो. विठ्ठल म्हणजे चैतन्य. ते कुठे नाचतं, आपल्या आत नाचतं. मग आपण म्हणतो अरे वा, ते आपले कोणते मालक, सयाजी मालक, त्यांचं काय चेहरा हो, तेज आहे चेहऱ्यावर. कुठलं तेज आहे? आतलं चैतन्य नाचतंय म्हणून चेहऱ्यावर तेज आहे. अज्ञान जाऊन जेव्हा ज्ञान येतं तेव्हा आत कुठेतरी चैतन्य नाचायला लागतं. तो सखा पांडुरंग नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर